हाय, मी नीलम. सांगली आकाशवाणी केंद्राचे सर्वांचे लाडके असणारे दत्ता सरदेशमुख सर यांच्या आवाजात आपण आपल्या बोलकी पुस्तके या चॅनलवर त्यांच्या कथा चालू केलेल्या आहेतच. त्यातील आपण आता आज दुसरी गोष्ट ऐकूया, अन्न सोहळा. त्यांच्या आवाजात मिळणारा जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे. तर तुम्ही तो जरूर घ्या. सगळ्यांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अन्न सोहळा. लेखक सतीश बर्वे. मी दत्ता सरदेशमुख. ऐकूया तर अन्न सोहळा. त्या आडवाटेवर आमची गाडी अचानक बंद पडली होती. सूर्य हळूहळू अस्ताकडे मार्गस्थ होऊ लागला होता. ड्रायव्हर कुशल तर होताच, पण निष्णात मेकॅनिक देखील होता. त्यामुळे काळजीचं कारण नव्हतं. फक्त जास्त अंधार व्हायच्या आत आमचा पुढचा प्रवास सुरू होणं गरजेचं होतं. दूरवर नजर टाकली तेव्हा तिथे टपरीवरचं छोटंसं हॉटेल मला दिसलं. बुडत्याला गाडीचा आधार, तसं उपासमार होणार नाही इतपत समाधान मला होतं. ड्रायव्हरला सांगून मी आणि माझे 2 सहकारी टपरीच्या दिशेनं चालायला लागलो. टपरीवर पोहोचल्यावर वेगळंच दृश्य आम्हाला पाहायला मिळालं. 2-4 टेबलं आणि बाकडी ठेवली होती. त्याच्यावर बसून गावातली माणसं डाळभात खात होती. त्यांच्या पोशाखावरून त्यांच्या कष्टकरी आयुष्याचा अंदाज येत होता. वाढलेला डाळभात खाऊन स्वतःच पत्रावळी उचलून रस्त्यालगत ठेवलेल्या मोठ्या डब्यात टाकून ती मंडळी टपरीच्या बाहेर पडत होते. सगळं कसं शिस्तबद्ध पद्धतीनं सुरू होतं. ते बघून मला आश्चर्य वाटलं. आम्हाला बघून एक मुलगा पुढे येत आम्हाला म्हणाला, "काय खाणार साहेब? भजी, मिसळपाव, वडापाव, भुर्जीपाव, गरमागरम मिळेल सगळं." हे ऐकून माझ्या जीवात जीव आला. "साहेब, तुम्ही तिथं टेबल खुर्ची ठेवली, तिथं बसा." त्यानं बोटानं दाखवलेल्या ठिकाणी आम्ही बसलो. आधी 2 प्लेट मिक्स भजी मागवली. ती खाताना माझी नजर सारखी डाळभात खाणाऱ्या लोकांच्या टेबलावर जात होती. शेवटी न राहून मी खुर्चीवरून उठून तिथं पोहोचलो. "काय झालं साहेब?" तो मगाचाच मुलगा पुढे येत मला विचारू लागला. "ही डाळभात खाणारी माणसं कोण आहेत?" "ते माझा बा तुम्हाला सांगेल." असं म्हणून त्या मुलानं त्याच्या वडिलांना बोलावून घेतलं आणि मी काय विचारतोय ते त्यांना सांगितलं. एक साधारण 50च्या आसपासचा माणूस आमच्या जवळ आला आणि मला म्हणाला, "राम राम साहेब, तुम्हाला जे बघून आश्चर्य वाटलं तो अन्न सोहळा रोज इथं सकाळ संध्याकाळ सुरू असतो." "आतून 2-3 चांगल्या खुर्च्या आण बरं." त्यानं टपरीच्या दिशेनं आवाज दिला. आतून आलेल्या खुर्च्यांवर आम्ही दोघं बसलो आणि तो माणूस सांगायला लागला, "माझा जन्म इथूनच आत 4-5 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात झाला. माझे आई वडील कोण ते आठवत देखील नाही मला. उघड्यावरच जगायचो. कोणी 4 घास दिले तर खायचो, नाहीतर पाणी पिऊन दिवस काढायचो. माझ्या बाला या टपरीवर कोणीतरी हाताशी पाहिजे होतं. त्यानं मला गावातून उचलून इथं आणलं. त्या दिवसापासून तो माझा बा झाला. पडेल ते काम मी करायचो. पुढं किचनचं काम शिकून घेतलं. माझ्या हाताला चव चांगली होती. सुरुवातीला बघा फक्त भजी आणि चहा विकणारा आबा, नंतर मिसळपाव, वडापाव, बुर्जीपाव, नेसकॅफे ठेवायला लागला. इथं आसपासच्या खाणीत आणि ऊसाच्या मळ्यात काम करणारे पुष्कळ कामगार आणि ट्रकवाले, ट्रॅक्टरवाले इथं यायला लागले. टपरी 24 तास उघडी असायची. बाला नंतर चांगले दिवस दिसले. माझं लगीन लावून दिलं त्यानं. बानं खूप गरिबी आणि उपासमारी बघितली होती. चांगले दिवस आल्यावर त्यानं हा अन्न सोहळा सुरू केला. रोज सकाळी आणि संध्याकाळी इथं गरिबांना डाळ भात आणि लोणचं देतो आम्ही खायला. त्याचे पैसे घ्यायचे नाहीत असं बानं शिकवलंय मला. आपल्यातले 4 घास उपाशी माणसाला द्यावे हे बानं शिकवलं मला. असं केल्यामुळं आपण काय मरत नाही, पण दुसऱ्याला जगण्याची ताकद मिळते.
असं समजावून सांगायचं तुम्हाला. तो आजारी झाल्यावर माझ्याकडून वचन घेतलं त्यानं, हा अन्न सोहळा पुढे चालू ठेवायचा. आता मी आणि माझा मुलगा ही परंपरा पुढे चालवतोय बरं का. बा म्हणायचा, नुसतं गुन्हेवर जमवून काही उपयोग नसतो, तर त्या पैशातून गरिबांना मदत करायला हवी आपण. देवाचं लक्ष असतं सगळ्यांकडं. आपण गरिबांना जमेल तेवढं सुखी ठेवलं की देव आपल्याला पण सुखी ठेवतो. एका हातानं दिलं की दुसऱ्या हातानं देव देऊन आपला तोल जाऊ देत नाही. नुसतं गुन्हे भरत गेलो की पैशाला पाय फुटतात आणि नको त्या रस्त्यावर आपण कधी जाऊन पोचतो ते आपल्याला कळतही नाही. ज्या मातीशी आपण इमान राखत नाही त्याच मातीत आपलं जीवन आपण आपल्याच हातानं उद्ध्वस्त करतो. बा शिकला नव्हता, पण जगण्याच्या शाळेचा तो मात्र मास्तर होता बरं का. त्यानं सुरू केलेला हा अन्न सोहळा जीवात जीव आहे तोपर्यंत मी चालू ठेवणार. आणि माझ्यानंतर माझा मुलगा, नंतर माझा नातू. गाडी दुरुस्त झाल्याचा निरोप आला. त्या माणसाचा निरोप घ्यायची वेळ आली. पाकिटातून हाताला लागतील तेवढ्या नोटा काढून मी त्याच्या हातात ठेवल्या. असा आहे विवेक आहे. अरे, माझ्याकडून छोटीशी भेट तुझ्या अन्न सोहळ्याला. आज तुम्हाला काहीतरी चांगलं शिकवून गेलास. जगण्याची किंमत त्यालाच जास्त चांगली माहीत असते ज्याला उद्या काय होणार याची चिंता सतावत असते. हा सोहळा तुझ्या हातून अखंड सुरू राहो हीच प्रार्थना देवाजवळ मी दररोज करीन. हे माझं कार्ड आहे. चुकून कधीतरी समजा वेळ आलीच या सोहळ्यात खंड पडायची तर मला अवश्य फोन कर. मी असेन तुझ्यासोबत. जमेल तेवढा हातभार लावायला. त्यानं पाया पडून माझा आशीर्वाद घेतला आणि मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर गाडीच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली. अन्न सोहळा ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक सतीश बर्वे. लेखन दिनांक 20 ऑक्टोबर 2024. लेखकाचा संपर्क क्रमांक सध्या तरी उपलब्ध नाही. कुणाला माहीत असल्यास त्यांनी आम्हाला तो जरूर कळवावा. अन्न सोहळा ही पोस्ट अनेक स्नेहीजनांनी मला फॉरवर्ड केली. सगळ्यात प्रथम ती माझ्यापर्यंत पोचली ती गजानन पळसोदकर यांच्याकडून. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आपण आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. 8329730186.